नमस्कार. साई संस्कृत क्लासेसमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. मी अनिता टीचर. आजचा आपला लेसन आहे, चौथा लेसन आपण घेणार आहोत. फोर्थ लेसन, अमूल्यम कमलम. सी द बोर्ड. अमूल्यम कमलम. This is a story. In your textbook, you write here like this, story. When there is a story, there are characters. I have already told you earlier. So now we'll see how many characters are there in this lesson. Okay? Bhagwan Sugatah. Bhagwan Sugatah is one character, that is Gautam Buddha. Shriman Sarthavaha, rich merchant. Dhanavan Shreshti, again rich merchant. Kaschit Udyanapalava. Udyanapalava means gardener. Kaschit म्हणजे कोणीतरी एक उद्यानपालक. Okay? So there are 4 characters. Now I will start with the lesson. भारत देशः श्रेष्ठानां तत्वचिन्तकानां देशः इति सर्वे जानन्ति. तेषु अन्यतमः गौतम बुद्ध. म्हणजे भारत हा तत्वचिंतकांचा देश आहे आणि त्यातले एक आहे गौतम बुद्ध. ही स्टोरी आहे गौतम बुद्धाची. मायादेव्याः शुद्धोधनस्य पुत्रः सिद्धार्थः तपसा गौतम बुद्धः बभूव. म्हणजे मायादेवी आणि शुद्धोधन त्याच्या आई आणि वडिलांचं नाव, त्यांचा मुलगा सिद्धार्थ हा तप करून गौतम बुद्ध बभूव म्हणजे झाला. बौद्ध धर्मस्य प्रवर्तकः. प्रवर्तकः मीन्स फाउंडर. He was founder of बौद्ध धर्म. शांती संदेशम सर्वत्र प्रसारण. त्यांनी शांतीचा संदेश दिला. अ मेसेज ऑफ पीस. तस्य जीवने घटिता एषा घटना. त्यांच्या जीवनात घडलेली ही घटना आहे. ओके. सो आपल्याला इंट्रोडक्शन जेव्हा आन्सर माध्यम भाषा हा प्रश्न येतो तेव्हा आपल्याला काय लिहायचं आहे की दिस इज अमूल्य कमलम इज अ स्टोरी ऑफ गौतम बुद्ध. ओके. who was the founder of Bauddha Dharma and who spread the message of peace. आता हे आपलं इंट्रोडक्शन झालं. ओके. सो विल स्टार्ट विथ द लेसन. आसीत सुदासः नाम कश्चित उद्यानपालः. देयर वॉज, कश्चित म्हणजे कोणीतरी एक, अ सर्टन. देयर वॉज अ सर्टन गार्डनर बाय नेम सुदास. सुदास हे त्याचं नाव आहे. सुदास नावाचा कोणीतरी एक उद्यानपाल म्हणजे गार्डनर माळी होता. तस्य तडागे कदाचित, मी आता संधी सोडून वाचते. सत्यपि म्हणजे सती अपि शिशिर ऋतौ एकम पद्मम व्यकसत. शिशिर ऋतू म्हणजे थंडी असताना सुद्धा, थंडीत सगळं गोठून जातं ना पाणी. सो थंडी असताना सुद्धा त्याच्या तडाग म्हणजे लेक, त्याच्या लेकमध्ये, त्याच्या तलावामध्ये एक कमळ उमललं. व्योमनी व बाल सूर्य प्रतिबिंबम. व्योमनी म्हणजे व्योमनी म्हणजे आकाश. आकाशात असलेलं बाल सूर्य प्रतिबिंब म्हणजे डिस्क ऑफ रायझिंग सन. सो अचिंतयत, सह अचिंतयत त्याने विचार केला. अहो महिमा परमात्मना म्हणजे देवाचा महिमा अगाध आहे. यत् एतादृशे काले अतिशीते विभूषितो मे तडागः एतस्य सरसिजस्य विकासेन. यत् एतादृशे काले म्हणजे या काळात अतिशीते विभूषितो मे तडागः म्हणजे अतिशीत, खूप थंडी पडली आहे. इट्स व्हेरी कोल्ड अँड स्टील गॉड इज ग्रेट. आणि माझ्या तलावामध्ये सरसिज म्हणजे कमळ, अ लोटस इज ब्लूम, फक्त एकच कमळ उमललं होतं त्याच्या तलावामध्ये. एतस्य सरसिजस्य विक्रियाहं विपुलं धनं प्राप्नुयाम. त्यांनी काय विचार केला की आपण हे विकेन, मी हे विकेन आणि मला खूप पैसे मिळतील, कारण बाकी कुठे फुलं उमललीच नव्हती, खूप थंडी होती ना, त्याच्यामुळे कमळ उमललीच नव्हती. स एवं सचिंत्य सह तद विक्रेतुं राजसद्मनः पुरतः स्थितः. असा विचार करून, thus thinking so, he stood, पुरतः म्हणजे in front of,
स्थित म्हणजे थांबला. राजसद्मन म्हणजे रॉयल पॅलेस. एक राजमहालाच्या समोर तो ते विकायला घेऊन थांबला. कारण काय आहे की कोणी श्रीमंत लोक येतील तर आपल्याला त्या कमळाची जास्ती किंमत मिळेल म्हणून तो थांबला. अत्रांतरे तेन एव अध्वना कश्चित श्रीमान सार्थवाहः समायातः. अत्रांतरे म्हणजे काही वेळाने, आफ्टर सम टाइम, तेन एव अध्वना, अध्वना म्हणजे रस्ता, मार्ग, त्या रस्त्याने एक श्रीमान, कश्चित म्हणजे कोणीतरी, अनसर्टन आहे ते, अनसर्टन प्रोनाउन आहे, कोणीतरी श्रीमान सार्थवाह. बोर्डवर बघा श्रीमान सार्थवाह आहे, त्याचं मिनिंग काय? श्रीमान म्हणजे श्रीमंत, सार्थवाह म्हणजे मर्चंट. म्हणजे कोणीतरी श्रीमंत मर्चंट तो त्या रस्त्याने चालला होता. तो आला समोरून आणि तो म्हणाला, सह अवदत भद्र भगवान सुगतः संप्रती अस्मिन नगरे वसति. म्हणजे भगवान सुगत गौतम बुद्ध आता, संप्रती म्हणजे आत्ता, आत्ता या नगरामध्येच राहतात. भगवान सुगत इज स्टेइंग इन दिस सिटी ओनली. महात्मनः तस्य पूजार्थम इदम कमलम अभ्यर्थये. मीन्स त्या महात्म्याची पूजा करण्यासाठी मला हे कमळ, अभ्यर्थये मीन्स आय वॉन्ट, आय डिझायर दिस लोटस टू वर्शिप दॅट लॉर्ड. तर कियता मूल्येन ददासी, किती किमतीला देतो? मूल्य म्हणजे किंमत. किती किमतीला देतोस तू ते? उद्यानपालः अब्रवीत, गार्डनर सेड, एकेन सुवर्ण नाणकेन. म्हणजे मी एक सोन्याचं नाणं घेऊन, ती किंमत किती आहे त्याची? एक सोन्याचं नाणं, ते घेऊन मी तुला ते कमळ देईन. अथ सह सार्थवाह यावत तत् कमलम क्रेतुम इच्छति. म्हणजे जेव्हा त्याला ते कमळ विकत घ्यायची इच्छा होती, ही वॉन्टेड दॅट, त्यावर अपरह धनवान श्रेष्ठी. त्याच वेळेला अपरह म्हणजे दुसरा, धनवान श्रेष्ठी म्हणजे एक श्रीमंत माणूस. अगेन सी द बोर्ड, धनवान श्रेष्ठी, श्रीमंत, रिच मर्चंट, दोन्हीचं मिनिंग सेम आहे, रिच मर्चंट. तेव्हा एक धनवान श्रेष्ठी अपि सुगत दर्शनार्थम गच्छन. तो सुद्धा पुढे चाललेला, सुगताच्या दर्शनासाठी चाललेला. तिकडे तत्र समुपस्थित, तिकडे तो आला. नीरज मूल्यम पृच्छंतम. नीरज म्हणजे कमळ, कमळाचं किंमत त्याने विचारली असताना, आस्किंग द प्राइस ऑफ द लोटस, श्रेष्ठीनं उद्यानपालः अब्रुत. त्या श्रेष्ठीला, त्या मर्चंटला तो उद्यानपाल म्हणाला. काय म्हणाला बघा? एषः महाभागः एकम सुवर्ण नाणकम एतस्यार्थे दातुम इच्छति. म्हणजे हा जो आहे, कोण होता तो? पहिला श्रीमान सार्थवाह. सो श्रीमान सार्थवाह त्याची एक गोल्ड कॉइन, एकम सुवर्ण नाणकम त्याची द्यायची इच्छा आहे, तो विकत घेतोय ना. श्रेष्ठी अगदर, तो जो दुसरा होता मर्चंट, तो काय म्हणाला? अहम 10 सुवर्ण नाणकानी यच्छामी. तो म्हणतो एकच कमळ आहे ना, मग आता तो म्हणाला मी तुला 10 सोन्याची नाणी देईन, आय विल गिव्ह यू 10 गोल्ड कॉइन्स. सार्थवाह अभणत, मग जो पहिला काय म्हणाला? अहम 100 सुवर्ण नाणकानी प्रयच्छामी. मी 100 देतो तुला, 100 सोन्याची नाणी देतो, आय विल गिव्ह यू 100 गोल्ड कॉइन्स. तयो विवादम श्रुत्वा, विवाद म्हणजे आर्ग्युमेंट, ते दोघे आर्ग्युमेंट करायला लागले, आर्ग्यू करायला लागले. सो हॅविंग हर्ड दॅट, सुदासह व्यमृषत. व्यमृषत म्हणजे विचार केला, ही थॉट, एतस्य कृते एतौ कमलम एतत् क्रेतुम इच्छन्तः. म्हणजे ज्याच्यासाठी हे दोघे जण भांडतायत, हे कमळ विकत घेत आहेत, भांडतायत वाटते त्या किमतीला, नूनम ससुगतः एवं अधिकतमं मूल्यम मह्यम दद्यात्. मग तो जो सुगत आहे, म्हणजे ज्याच्यासाठी विकत घेतात, तो किती श्रीमंत असेल आणि तो मला अजून किंमत देईल. मह्यम दद्यात्, ही विल गिव्ह मी द मोर प्राइस. अतः सह उद्यानपालः तौ अभाषत. सो दॅट उद्यानपाल, दॅट गार्डनर, टोल्ड देम, न एतद् भो विक्रेतुम इच्छामि इति. नाही मला विकायचं आहे. ओ न विक्रेतुम इच्छामि, आय डोंट वॉन्ट टू सेल दिस. मला आता ते विकायचं नाही आहे. ठीक आहे. सो आता इथे आपला पहिला पॅरेग्राफ संपलाय. आता आपला दुसरा पॅरेग्राफ बघा. आता तो, त्याला काय वाटतं, आता उद्यानपालला काय वाटतं की मी हे कमळ घेऊन जाईन, ज्याच्यासाठी म्हणताय, एवढी किंमत देत आहे,
तो किती श्रीमंत असेल आणि तो मला खूप किंमत देईल आणि म्हणून तो आता सुगताकडे जायचा विचार करतोय. बघूया दुसरं काय आहे. अथ प्राप्त सुदासः तम उद्यानम. सुदास कुठे गेला? त्या गार्डन मध्ये गेला. यत्र भगवान सुगतस्य निवासः. जिकडे ते भगवान सुगत वेअर दॅट लॉर्ड सुगत वॉज स्टेइंग. तत्र वटवृक्षस्य अधस्तात् एकस्मिन् अश्मखंडे. वटवृक्षस्य अधस्तात् म्हणजे वडाच्या झाडाच्या खाली. अधस्तात् म्हणजे खाली, अंडर. एकस्मिन् वन, अश्मखंडे मीन्स ऑन अ स्टोन. एका दगडावर समुपविष्टः आसीत् स महात्मा. That Lord Sugata was seated on a stone under the banyan tree. अनल्पेन धामना राजते स्म तस्य भगवतो वदनम. आणि त्या लॉर्डचं भगवतो वदनम, his face was gleaming with shine. तत् आलोकयतः सुदासस्य चित्ते भक्ती रसार्णव उदतिष्ठत. आणि ते बघितल्यानंतर, त्याच्याकडे बघितल्यानंतर, त्याचं जे तेज बघितल्यानंतर, जे लस्टर बघितल्यानंतर त्याला काय वाटलं? त्याच्या मनात भक्तिरस, सेंटिमेंट्स ऑफ डिवोशन अराउज्ड इन हिज माइंड. स हस्तस्थम नीरजम भगवत सुगतस्य चरणयोः अर्घ्यम कृत्वा. त्यांनी काय केलं? तो कशाला गेला होता? विकायला गेला होता. पण त्यांनी काय केलं? ते कमळ त्या भगवताच्या चरणापाशी ठेवलं. He offered that lotus at the feet of Lord Sugata. नमो भगवते इति वदन सविनयम प्राणमत. He said, salute to you, bow down to you. तुमच्या या भगवंताला नमस्कार असो, असं म्हणून त्यांनी काय केलं? त्यांना नमस्कार केला. नेक्स्ट पॅरा. तम प्रसाद वर्षिभ्याम लोचनाभ्याम निरूपयन. प्रसाद वर्षिभ्याम म्हणजे लोचन म्हणजे आईस. प्रसाद वर्षिभ्याम म्हणजे आईस. शॉवरिंग ग्रेस. शॉवरिंग ग्रेस म्हणजे खूप आशीर्वाद देणाऱ्या अशा डोळ्यांनी त्यांनी स्मयमानमुख पद्मं भगवान अभाषत. स्माइलिंग लॉर्ड सेड, वत्स किम इच्छसी. वत्स, ओ चाइल्ड, किम इच्छसी, व्हॉट डू यू वॉन्ट, तुला काय पाहिजे. एवं उक्तवती सुगते निरीक्षः सुदासः प्रत्यवदत्. निरीक्षः, आता तो कशासाठी गेला होता? सुदास पैशासाठी गेला होता. पण आता काय झालं? निरीक्षा म्हणजे त्याच्या मनातली पैशाची इच्छा निघून गेली. तो म्हणाला, भगवान की मन्यत, अजून काय हवंय मला? की मन्यत, व्हॉट एल्स. केवलम भगवतः चरणकमलस्पर्शेन आत्मा मे कृतार्थतां लभताम इति. तुमच्या पायाला स्पर्श करून माझ्या आत्म्याला कृतार्थता लाभो. मे आय गेट द ब्लीस बाय टचिंग युअर फीट. दॅट इज माय डिझायर. नाउ ही डझंट डिझायर मनी. ही वॉन्ट्स पीस. ही वॉन्ट्स ब्लेसिंग ऑफ लॉर्ड सुगत. नेक्स्ट पॅरा. एव वादिनं सुदासं तथास्तु इति ब्रवीत भगवान सुगत. भगवान सुगतांनी त्याला काय आशीर्वाद दिला? तथास्तु. तथास्तु म्हणजे काय? लेट इट बी सो. तुझी जी इच्छा आहे ती पूर्ण होऊ दे. अहो प्रभाव सुगतस्य. प्रभाव मीन्स इन्फ्लुएन्स. व्हॉट अ इन्फ्लुएन्स ऑफ लॉर्ड सुगत. यात तस्य दर्शन मात्रेनैव, फक्त त्याच्या दर्शनाने, बाय जस्ट सीइंग ॲट हिम, लुकिंग ॲट हिम, कमलार्थम बहुमूल्य अपेक्षमाणः सुदासः तत् विस्मृत्य सुगत चरणाभ्याम तत् कमलम समर्पितवान. तो कशासाठी गेला होता? पैशासाठी गेला होता. कमलार्थम म्हणजे फॉर दॅट लोटस. बहुमूल्यम अपेक्षमाणः, बहुमूल्य म्हणजे खूप किंमत. अपेक्षमाणः म्हणजे इच्छा असलेला, त्याला खूप किमतीची अपेक्षा होती. तर विस्मृत्य, विस्मृत्य म्हणजे फॉरगेटिंग दॅट, ते विसरून गेलं तो सगळं. त्या लॉर्ड सुगताकडे बघितल्यानंतर ही फॉरगॉट एव्हरीथिंग अँड he offered that lotus at the feet of Lord Sugata. And the last line, Eshah Sugatah eva nanu. Nanu म्हणजे indeed, indeed. भगवान गौतम बुद्ध म्हणजे सुगतः म्हणजे लॉर्ड गौतम बुद्ध. So we have
फिनिश विथ द लेसन. छोटीशी स्टोरी आहे. कोणती कोणती कॅरेक्टर्स आहेत ती आपण बघितली. भगवान सुगत हा आहे, श्रीमान सार्थवा हा आहे, धनवान श्रेष्ठी आहे आणि कोण आहे, कश्चित उद्यानपाल. आपले 4 कॅरेक्टर्स आहेत. आपल्याला फक्त नावं लक्षात ठेवायची आहे. श्रीमान सार्थवाह, धनवान श्रेष्ठी ही नावं आपल्याला लक्षात ठेवायची आहे. कारण कोण कोणास म्हणाले कह कम वदतीमध्ये ते आपल्याला विचारलं जातं, तर आपल्याला प्रॉपर आन्सर देता आलं पाहिजे. तर पहिला काय बघा, श्रीमान सार्थवाह काय देणार होता, पहिलं एक सुवर्ण नाणं. मग धनवान श्रेष्ठी काय म्हणाला, मी 10 देतो. मग परत पहिला काय म्हणाला श्रीमान सार्थवाह, की मी 100 देतो. मग आपल्याला हे जे डायलॉग्स आहेत त्यांचे ना ते लक्षात ठेवायचे आहेत, सो दॅट यू कॅन आन्सर द क्वेश्चन. आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला क्विज बघायचं आहे. ओके, सो आपण ते क्विज बघूया. आपण ते क्विज बघूया. आता कोणतं क्विज आहे ते बघूया आणि या क्विजचा आन्सर तुम्हाला लिहायचा आहे. सो आपण क्विज कडे येऊया. क्विज बघा, समानार्थी फॉर सुगतः. सुगतचे समानार्थी काय, 4 ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला. सार्थवाह, श्रेष्ठी, गौतम बुद्ध आणि उद्यानपालः. या 4 पैकी कोणता ऑप्शन आहे, या 4 पैकी कोणता ऑप्शन आहे तो तुम्हाला आपल्या कमेंट सेक्शनमध्ये, कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. म्हणजे त्याचं जे आन्सर आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. अँड तुम्हाला त्याचं म्हणजे तुम्हाला किती लेसन कळलं आहे हे मला कळेल. ओके, सो आपल्याला काय करायचं आहे, आता तुम्हाला काय करायचं आहे, लेसन तर तुम्हाला समजलं असेलच. मग आपल्याला म्हणजे तुम्हाला काय तुमचे डाऊट्स असतील, काय असेल ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे मला. आपल्या क्विजचा आन्सर तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये द्यायचं आहे. आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, बाय.